संपूर्ण वेकेशन पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे। त्या डॅम पाशी नाही जायचं, आम्ही चला आपला आपण जाऊ। नको पळावं लागणार आहे। सुटते ट्रेन बघितलं। हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता मी चाललोय गोकाकला आणि आता बहुतेक आमची ट्रेन सुटणार आहे। गगनगिरी नंतर लगेच आम्ही चाललोय गोकाकला। बाबा काय घेतलंय आपण? वेळ घेतली। रेवा झोपलेली आहे, रेवा झोपलेली आहे। आता एक स्टेशन राहिलंय ना, एका स्टेशनने पोहोचणार आहे। एक स्टेशन राहिलं। कुठे राहतं बा? कसलं भारी दिसतंय बाबा। तिथं जायचं आपल्याला? कुठं जायचं आपल्याला? त्या डॅम पाशी नाही जायचं? इम्पॉर्टंट आई, आपण उतरलेलो आहोत आणि ट्रेनला बाय बाय, ट्रेनला बाय बाय करूया गोकाकच्या स्टेशनला। आणि भारी कसा पाऊस पडत आहे। पाऊस आहे, जरा जरा कंचित पाऊस दिसतोय। मेन डेस्टिनेशन बाय ट्रेन, बघूया कसं आहे। सो तिथं लिहिलेलं आहे गोकाक रोड। त्यांनी अजून यायला लागले। आई बाबा गेलेले आहेत पुढे, सीधे येणार नाही। गोकाक लिहिलेलं आहे तिथे। नेचर फ्रेंडली आहे सगळं इथे, छान स्वच्छ ग्रीनरी ग्रीनरी आहे। आणि मोबाईल का हो मोबाईल का ठेवू? अरे वा माकडे, मोबाईल काढून घेणार आहेस माकडा माझा? मोबाईल ठेव म्हणाले मला। मोबाईल ए माकड, मी नाही देणार मोबाईल। नाही, हे त्या दुकानावर कन्नड मध्ये काय तर लिहिलंय, तुला कळतंय काय? जिलबे काढला काय दिसतंय कन्नड मध्ये? कन्नड मध्ये कळतंय काय लिहिलंय? खाली झेरॉक्स लिहिल, ट्रान्सलेटरने गाडी कसा लिहिली आहे? चढा ओ काकू, किती गर्दी हो, आणि किती छोटीशी बस आहे। मिनी बस आणि मिनी बस आणि पुष्कर कुलकर्णी आणि मागची सीट मिळाली, तर पोचायचं डायरेक्ट। मग नंतर आम्ही ऑर्डर केलते मिरची भजी तिथं पोहोचल्यानंतर। देन वी ऑर्डर चाय मीन्स चहा, आणि आई सुद्धा इथं चहा पिते। चेअर्स। बाबा सुद्धा चहा पित आहेत। चेअर्स। सो गाईज, आता मी चाललोय झुलत्या पुलावरती। आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे, चहा पिऊन मोस्ट ऑफ द आम्हाला मिळाला नाही ट्रेनमध्ये प्यायला। सो आता आम्ही पिऊन घेतला सगळं, त्याची चहा मग केला नाश्ता सुद्धा। सो आता आम्ही आहे स्टेट आउट ऑफ स्टेट आहे, महाराष्ट्राच्या आउट ऑफ स्टेट। फर्स्ट आमचं आउट ऑफ स्टेट कुठलं तर गोवा होतं, फर्स्ट आउट ऑफ स्टेट, अँड सेकंड आहे आता हे कर्नाटक। सो या दोन स्टेटच्या ऐवजी आम्ही अजून गेलेलो नव्हते। बंद आहे पूल बंद आहे। तिथं आत आहे हो काकू, आतमध्ये तो गेट आहे ना, बंद आहे।
हा बंद केलं. हे स्पेशल आहे तेच बंद झालं. हेच धबधबा म्हणायचा. तिथं तरी जायला यायला पाहिजे होतं ते आता काय कुठंच जायला येईना. ते नेमका पूलच बंद आहे आता काय करायचं. थांबा विचारूया. बंद है क्या भैया पुल? क्या हुए? क्या हुए? आता ते गेट जरी बंद असलं ना तरी खाली दगड आहेत वाटतं तिथनं जायला येते. बघूया जायला येते कारण तेच तर झुलता पूल. फर्स्ट टाइम पूल. पूल म्हणजे तो पूल नाही ब्रिज. कुठनं गेला बघा ना. एक माणूस गेलाय ना तिथे. तिथनं खालनं चढून जायचं रस्ता जरी वरचा होता. तिने सांगितलं ना गेलाय माणूस. कसं जायचं तरी बघा. येतंय का ते गेलेत ना त्यांनी. कोण आहेत त्यांनी गेलेत ना. गेली मग कसं आलाय तुम्ही. इथनं चढत आलं तिथनं. इकडे चढत गेलं तिथनं. ती इथनं चढत जावं लागणार आहे. बघा इथनं या. बघा इथं या बघूया. जाऊ का मी जाऊ का. अरे पडला होता ना मी आता. इथनं जावं लागणार आहे. इथं असं मध्ये मध्ये बघा कसं जोडलं बघा सगळं. जायला येईन ना. जाऊ की का नको. जायचं का. बघा इकडे पहिला बघा तुम्हाला जमतं का. बघा मी का चढलं नाही. मी नाही आठवला. मी 3 वर्षाचा असताना होतो. आपण जाऊ शकतो. ह्यानं कोणी करता येणार नाही. मी येतो ना. आपण जाऊ ना. नको आपला पण जाऊया. परत खाली यायचं इथं. बाबा चला आपला पण जाऊ. नको मी पुष्कळ घेऊन जाऊ. हा आपला पण जाऊ की. चला फोटो काढून येऊया. पुढे थांबा. आपण जाऊ. फोटो काढून येऊ ना वर जाऊन. जाऊ ना बाबा. येत आहे का. ते घेऊन काय येणार नाही. तेव्हा इथनं पण पाणी आलं. नाही म्हणाला. उतरताना नाही येणार. उतरताना नाही येणार. सोडून द्यायचं घसरा द्यायचं. गेट वरून उडी मारून येणार. हे नेमकं बंद आहे. हा असं असतंय. वर फोटो काढायला नको. पप्पा पडतो जा. तू चढ वरती. गॉगल काढ. तू गॉगल काढ. कोण तर पाहिजे. कपडे आणून देणार. मोबाईल आणून दिला नाही. मोबाईल. अरे पुष्कर आम्ही ऑर्डर. फोन बॉक्स कुठे आहे. तिथे त्या सॅक मध्ये आहे ना. त्याने त्यातले पाऊच द्या. वॉटरप्रूफ बॅग इथं ठेवूया. पाहिजेत भिजायला. सो स्वीट. इट इज ब्युटिफुल. तिथं चाललोय आम्ही. बघूया ते मी आणि आईने बरोबर व्यवस्था करून आणली. कारण आम्ही जेव्हा गगनगिरीला गेलतो. ब्लॉग हा आहे. बघितला नसेल तर बघा नक्कीच. खूप छान आहे. आणि तेव्हा मी नेलं नव्हतं म्हणून खूप प्रॉब्लेम आला शूट करायला. म्हणून आता यावेळेला आम्ही सगळं फुल टू तयारी आणली. पण पाऊसच नाही आहे. तिथनं पाणी खाली जायचं. बंद आहे. बघा येतं कडसच आहे. तिथनं भांगतंय. नाही येणार जायला. बंद आहे रस्ता. बंद आहे गाइस. पूल बंद आहे. तुटलाय म्हणून बंद आहे. आम्हाला वाटलं पावसामुळे बंद केलं. पाणी पण आहे तिथं. तिथं जायचंय. रेवा भिजणार तू.
रेनकोट घालून पोलीस आहे नाही म्हणते नाही बघूया तिथं जायला येतंय काय. आमचे पूर्ण वेकेशनचं जे प्लॅन केलेलं पूर्ण फ्लॉप झालंय, पूर्णपणेच फ्लॉप झालंय. इथं म्हणजे इथं जे पाणी आहे ते पाण्यात पण जायला येत नाहीये. ते पोलीस सांगतात की 4 जण सेल्फी काढायला गेलते आणि ते पडले पाण्यात, म्हणून तिथं पण जायला येत नाही, त्या ब्रिजवर पण झालंय. मग दुसरीकडे त्या डॅम आता कुठे बघायला पाहिजे. डॅम आता इथनं 10 किलोमीटर लांब आहे, बस नाही तिथं जायला. आम्ही आलोय नेमकं ट्रेननी, कारनी पण आलेलो, रस्ता पण नाही. पूर्ण वेकेशन फ्लॉप झालं. कसं तो कुठला घेऊया बघूया. कुठं चाललं. तर हा व्हिडिओ येणार आहे पार्ट्समध्ये आणि बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. तोपर्यंत बाय.